नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। प्रतिनिधी अतिक पटेल यांची रिपोर्ट। आज दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी जळगाव जामोद येथे माजी मंत्री डॉक्टर संजय कुठे यांच्या उपस्थितीत कृषी तंत्रज्ञानाचा जागर, खरीपपूर्व आढावा सभा व शेतकरी प्रशिक्षण उत्साहात संपन्न। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी तंत्रज्ञानाचा जागर खरीप हंगाम मोहीम 2026 अंतर्गत नगरपरिषद सभागृहात आज खरीपपूर्व आढावा सभा व शेतकरी प्रशिक्षण वर्ग उत्साहात पार पडला। विशेष म्हणजे या कार्यक्रमाला डॉक्टर संजय कुठे यांची प्रमुख उपस्थिती लाभल्याने कार्यक्रमाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले। कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आमदार डॉक्टर संजय कुठे यांचे शेतकरी व उपस्थित मान्यवरांच्या वतीने स्वागत करण्यात आले। आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉक्टर संजय कुठे यांनी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून शेती अधिक उत्पन्नक्षम बनवावी असे आवाहन केले। शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा असेही आमदार डॉक्टर संजय कुठे यांनी स्पष्ट केले। या प्रशिक्षण वर्गात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पीक नियोजन, बियाण्यांची निवड, खत व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण तसेच हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या आधुनिक शेती पद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। डॉक्टर संजय कुठे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत विविध प्रश्न विचारून आपले शंका समाधान करून घेतले। यावेळी बोलताना आमदार डॉक्टर संजय कुठे यांनी असेही नमूद केले की शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादन वाढीसोबतच खर्चात बचत होऊ शकते। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने बदलत्या काळानुसार शेतीत सुधारणा करणे गरजेचे आहे। त्यांच्या या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांना नवी दिशा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली। कार्यक्रमाचे नियोजन सुयोग्य पद्धतीने करण्यात आले होते। आमदार डॉक्टर संजय कुठे यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिक प्रेरणादायी ठरला असून आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे। एकूणच कृषी तंत्रज्ञानाचा जागर या मोहिमेला आमदार डॉक्टर संजय कुठे यांच्या नेतृत्वामुळे मोठी चालना मिळत असल्याचे चित्र या कार्यक्रमातून स्पष्ट झाले।